Hello everyone, this is Rohan. Today I would like to talk about importance of theory and practical. So basically असं इमॅजिन करा की आपण सायकल चालवायला शिकलो. सायकल चालवायला शिकलो पण पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकलो का? तर नाही. ते शिकणे कठीणच आहे म्हणजे शिकू शकत नाही. आपण पुस्तक वाचून काय शिकू शकतो? सायकल काय आहे? सायकल संबंधित आपल्याला माहिती आपल्याला कळते पुस्तक वाचल्याने. परंतु जर आपल्याला ती प्रत्यक्षपणे शिकायचं असेल, ती कृती करावीच लागते. त्यानंतर आपण सायकल शिकू शकतो. म्हणजेच काय, कोणीतरी आपल्याला येते, आपण बसतो सायकलीवर, आपण पडतो, उठतो व नंतर ना आपण सायकल शिकतो. म्हणजे इथे खूप मोठा प्रश्न निर्माण होतो की थेअरी पुरेशी आहे का, की प्रॅक्टिकल शिवाय ज्ञान अपूर्ण आहे. म्हणजेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की थेअरी आणि प्रॅक्टिकल हे आपल्या जीवनात किती इम्पॉर्टंट आहे. तर थेअरी म्हणजे काय? थेअरी म्हणजे पुस्तकीय ज्ञान, माहिती, नियम, सूत्रे. थेअरी आपल्याला जीवनात दिशा दाखवण्याचे काम करते. काय योग्य, काय अयोग्य हे ठरवण्यासाठी थेअरी मदत करते. उदाहरणार्थ, कार ड्राईव्ह करणाऱ्या व्यक्तीला त्याला माहित असते हायवेवर स्पीड लिमिट किती आहे. सिग्नल म्हणजे काय? रेड लाईट लागल्यावर काय करायचं, येलो लाईट लागल्यावर काय करायचं, ग्रीन लाईट लागल्यावर काय करायचं. म्हणजे ती त्याची काय झाली? थेअरी झाली. त्याला कोणतरी सांगितलं किंवा त्यांनी कुठेतरी वाचलं असेल, ती त्याची थेअरी झाली. म्हणजेच काय, थेअरी हा एक नकाशा आहे. परंतु फक्त नकाशा घेऊन प्रवास होतो का? तर नाही. म्हणजेच त्याच्याच दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष अनुभव, अनुभवातून शिकणे. आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कृती करत असता तेव्हा तुमच्याकडून होणाऱ्या चुका, त्या चुकातून शिकणे म्हणजेच प्रॅक्टिकल. उदाहरणार्थ, डॉक्टर फक्त पुस्तक वाचून ऑपरेशन करू शकत नाही. त्याला प्रत्यक्षपणे ते काम करावे लागते, त्यानंतर त्याला ते जुळते. म्हणजेच काय, प्रॅक्टिकल हा एक प्रवास आहे. पण प्रवासाला जर योग्य दिशाच नसेल तर प्रवास भरकटू शकतो. म्हणजेच काय, थेअरी हा नकाशा आहे आणि प्रॅक्टिकल हा एक प्रवास आहे. जर प्रवासाला दिशा नसेल आणि दिशेला प्रवास नसेल तर ते योग्य रीतीने आपण सक्सेसफुल होऊ शकत नाही. आजच्या या आधुनिक काळात स्कूल, कॉलेजेस फक्त थेअरी, 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 प्रॅक्टिकल काहीच घेत नाही. मग त्यामुळे विद्यार्थी काय करतो, इथे पाठांतर करतो, अभ्यास करतो, रट्टा मारतो आणि परीक्षेला जातो. त्यानंतर काय होतं, चांगले मार्क येतात. परंतु तीच गोष्ट त्याला प्रत्यक्षपणे कृतीमध्ये उतरवायला लावली तर तो करू शकत नाही, तो घाबरतो. आणि आपण त्यामध्ये काय पाहतो, त्या विद्यार्थ्यामध्ये काय पाहतो, तर त्याकडे डिग्री आहे पण स्किल नाही, कॉन्फिडन्स आहे पण माहिती नाही. त्याचे कारण काय? फक्त थेअरी आहे, प्रॅक्टिकल नाही. आणि त्याच्या दुसऱ्या साईडला म्हणजे प्रॅक्टिकल आहे. तर प्रॅक्टिकल घेतल्याने काय होते, आता इथे अनेक व्यक्ती असे म्हणतात की आम्हाला फक्त एक्सपिरियन्स वाला हवा, आम्हाला पुस्तकी ज्ञान नको. पण इथे काय होते, जेव्हा तुम्ही ती कृती प्रत्यक्षपणे करत असता, तुमच्याकडून जे छोट्या छोट्या चुका होत्या, त्या चुका का झाल्या, कशामुळे झाल्या आणि त्याच्यावर काय उपाययोजना आहेत, ते आपल्याला थेअरीमुळे कळते. म्हणजेच काय, थेअरी हे प्रॅक्टिकलला दिशा दाखवते. आता मग नक्की काय, थेअरी की प्रॅक्टिकल? तर यशाची गुरुकिल्ली एकच आहे, थेअरी प्लस प्रॅक्टिकल इज इक्वल टू सक्सेस. थेअरी आपल्याला विचार करायला शिकवते, प्रॅक्टिकल आपल्याला कृती करायला शिकवते. म्हणजेच आता तुम्ही एक विमान पाहिले असेल, विमानाला जसे दोन पंख असतात तसे दोन पंख, माणसाचे दोन पंख म्हणजे थेअरी आणि प्रॅक्टिकल. जर तुमचे हे दोन पंख म्हणजे थेअरी आणि प्रॅक्टिकल जर स्ट्रॉंग असेल, म्हणजे तुमच्या पंखामध्ये जर बळ असेल, तर तुम्ही उंच आकाशामध्ये उडू शकता. आधुनिक जगाचे उंच आकाश म्हणजे काय, तर स्पर्धात्मक युग. ह्या स्पर्धात्मक युगात चमकायचं असेल तर थेअरी प्लस प्रॅक्टिकल हे तुमचं स्ट्रॉंग असणे खूप गरजेचं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं इम्पॉर्टन्स ऑफ थेअरी आणि प्रॅक्टिकल. तर या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.